नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण प्रवेश प्रक्रिया आणि विद्यार्थी दशेमधील काळजी या संदर्भात माहिती घेणार आहोत। या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीची वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे। या माहितीचा आधार तुम्ही ज्यावेळेस प्रवेश घेत असतात त्यावेळेस पासून तर तुमची डिग्री होईपर्यंत आपण कोणकोणत्या पद्धतीची काळजी घ्यावी हा भाग त्यामध्ये संबंधित आहे। मात्र जर आपण तो सराव आपल्या पातळीवर जर करीत असाल तर या व्हिडिओमधील प्रत्येक सूचना तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओची लेंथ सुद्धा कमी केलेली आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक मुद्दा तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण आपण पाहतो की बऱ्याच वेळेस 12वी पर्यंत आपल्याला प्रवेशानंतर कोणत्या माध्यमातून जावं, कोणती काळजी घ्यावी, कशा पद्धतीचा अभ्यास करावा हे माहीत नसतं। मग हे माहीत होण्यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं। या सर्व गोष्टींचा संचय आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर आपण देत असतो। त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा। सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा। कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद झाली की अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो काही प्रवेश आहे तो प्रवेश आता सुरू झालेला आहे। प्रत्येक वर्गामध्ये तुमची धावपळ सुरू झालेली आहे आणि त्या धावपळी मागचा उद्देश हा तुम्ही भविष्यामध्ये चांगल्यात चांगल्या गोष्टी कराव्यात याबाबतचा असतो। चांगल्या गोष्टी म्हणजे कोणत्या? तर अभ्यासाची सुरुवात जर आपली चांगली झाली तर आपल्याला पुढे सर्व काही गोष्टी सोप्या जातात। त्या कशा पद्धतीच्या जातात? तर सुरुवातीला आपण बऱ्याच वेळेस वाचन करतो। पुस्तकाचं ज्यावेळेस वाचन करत असतो त्यावेळेस आपण काही नोट्स सुद्धा घेत असतो। मात्र त्या तुमच्या प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपामध्ये असतात, परंतु याची जाणीव तुम्हाला नसते की त्याच प्रश्न उत्तरामध्ये भविष्यामधील स्पर्धा परीक्षेचे वेगवेगळे प्रश्न सुद्धा दडलेले असतात। त्या प्रश्नांची नोंद घेणे म्हणजे जर नुसतं वाचन केलं तर तुम्ही विसरून जाण्याची शक्यता जास्त असते। तोच मुद्दा आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे की तुम्ही विसरून जाऊ नये। तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत असतात त्याच वेळेला तुम्ही अशा सर्व मुद्द्यांची नोंद एखाद्या लेखक वहीमध्ये तुमच्या करून ठेवणे। असे मुद्दे जर तयार झाले तर स्पर्धा परीक्षा इतर कुठल्याही परीक्षा आहेत त्यासाठी ते उपयोगी ठरतात आणि तेच मुद्दे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कामी येत असतात। मग प्रत्येक वेळेस वेगवेगळा अभ्यास करण्याची आपल्याला गरज पडत नाही। असा जो काही भाग आहे तो भाग आपल्याला आपल्या प्रवेशाच्या वेळीच लक्षात जर असेल तर मात्र आपण आपोआपच या अभ्यासाला चांगल्या आपल्या हॅबिटची जोड देऊ शकतो आणि ती जोड देण्यासाठीच या चॅनलवर आपण असे वेगवेगळे विचार, वेगवेगळे सदरे, वेगवेगळे जे काही कंटेंट्स आहेत ते आणि तुमच्यासाठी वेगवेगळ्या कन्सेप्ट सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो। राज्यशास्त्र त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा आणि इतर सर्व काही गोष्टींची माहिती आपण या चॅनलवर देतो आजच्या मुद्द्यामधून। म्हणूनच तुमचा जो काही लेखन सराव आहे तो लेखन सराव व्हावा यासाठी तुम्ही जे वाचता ते लेखनाच्या माध्यमातून तुम्ही कुठेतरी नोंद करून ठेवावं असा उद्देश आहे। म्हणून आपण वाचणे आणि त्याचं लेखन करणे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं की तुम्ही इतर अभ्यास करतात। त्यासाठीच आजच्या या व्हिडिओचा उद्देश होता। धन्यवाद।